अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वधवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वंता गेली स्वस्थ आणि येती राज. शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदोन ब्रह्मारंद्र छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढील समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुठांना तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशीत ग्राम माझारी जन्म माझा झालासे. तेथेचे बाळपण गेले. आता कोपर्लीचे येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांचे स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करीते. दिवसा उपजले चित्ती स्वामी चरित्र श्रवणाचे. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेच कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी मनांतून आले. स्वामी रूपे प्रगटले. भुहरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. त्याची व्रत सकल. चौथा माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यांत ते कथा. यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार. तयाचे व्रत समग्र 6व्यांत वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती. जडली कोणे प्रकारी ते 7व्यांत सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ होत ब्रह्मसंबंधग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यांत ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यांत केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले 10माध्यांत. ते एकता पुनीत श्रोती होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्यान माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसप तेले सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिली. हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यांत निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू अक्कलकोटी व्रत त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यांत. सारांश रूपे सत्यपै. एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यांत निर्धारी. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यांत वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वैद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचिले हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरोणी अंती मोक्षपद मिळोत्या. अंगी सर्वदा विनय वसो. व्रताभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो. भक्त श्रेष्ठ लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जीही प्रसिद्धीस आणिला. त्यांचे रक्षा वेदयाळा. कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यांतील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध. सदा परिसुत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.